ब्रह्मचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। राम 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 सिया राम 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 हो राम 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 सिया राम 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 सिया राम 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 सिया राम 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 सिया राम राम राम। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि।
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय श्री राम कृष्ण हरी जय कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी प्रभु रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमः पार्वती पते हरे हरे दंड महाकाय सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहरदेवदेव परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण
जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्यरूपीच केली न त्यागीतिये दिव्यलोकासिनी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप राजा ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे राजा ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी येथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही राजा ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे त्या ठिकाणी निज रूप तुझे चराचरी व्यापकता जयाची चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला दयाची अखंड भेटी मजला दयाची परमपदी संगम पूर्ण झाला परमपदी संगम पूर्ण झाला विसरो कसामी कृपाला ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतिर्नाम यस्य पिता माता राहिर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिम् प्रवरातटे निवासम् देवगड ग्रामे कर्मभूमिम् किसनगिरी बाबा प्रिय शिष्यम् तन्नमामि भास्करगिरिम् अतुलित बलधाम महिम शैलाभदे
धनुजवन कृशानु ज्ञानिनामग्रगण्यम् सकलगुणनिधानं वानराणामधीशम् रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। 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 चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। किशनगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा भक्त पालका विश्वंभरा सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। भूत पिशाच निवारका करणी बाधा संहारका सकल दुःख हरता सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। लोकनाथा जगन्नाथा प्राणदाता प्राणनाथा पुण्यवंता पुण्यशीला सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा।
सद्गुरु किसनगिरी बाबा जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवन सूत हनुमान की प्रभु रामचंद्र भगवान की पवित्र अशा बजरंग बलींच्या दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्व वळदगाव ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी साजरा करत आहोत। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने, बजरंग बलींच्या आशीर्वादाने व ज्यांची चरित्र कथा आपण आज प्रारंभ करत आहोत, सुरुवात करत आहोत, श्री क्षेत्र देवगड संस्थान ज्यांच्या तपश्चर्येमुळे निर्माण झालं, रात्रंदिवस तपश्चर्या करून त्या प्रवरेच्या काठावर पशुपक्षाबरोबर जीवन व्यतीत करून प्रवरेच्या पात्रामध्ये दिन रात्री तपते केले बैसोनी प्रवरेला, औदुंबरासी पालवी आली ठाव्य असे सर्वा। या भोळ्या भावनेनं केलेली तपश्चर्या आणि देवाने दिलेला प्रसाद तो एका साधूनं स्वीकार केला आणि तपश्चर्याचा परिणाम श्री क्षेत्र देवगड महान संस्थान, महान तीर्थ त्या ठिकाणी प्रवरेच्या काठावर निर्माण झालं। असे असणारे स्वानंद सुखनिवासी बालसन्यासी राष्ट्रसंत श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा ज्यांची चरित्र कथा आपण पाहत आहोत, यांच्याही कृपा आशीर्वादाने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि परिसरातील सर्व थोर महात्मे, त्यामध्ये वैकुंठवासी हरिभक्त परायण परमपूजनीय महंत बाळकृष्ण महाराज म्हणजे दत्तगिरीजी महाराज श्री क्षेत्र सावखेडा यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज शिंदे फिरती धडक योजना सेवा संस्थान यांच्या प्रेरणेने आणि सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वळदगाव ग्रामस्थ मंडळी, अन्नदाते, सौजन्यदाते, संत पूजक या धार्मिक सोहळ्यामध्ये ज्या प्रकाराने आपल्याला सेवा करता येते, सर्व सेवक मंडळींच्या आयोजनातून, नियोजनातून ही ज्ञानगंगा, नामगंगा आपल्या वळदगावमध्ये प्रगट झालेली आहे। जवळजवळ 26 वर्षापासून म्हणजे 2 तप पूर्ण झालेत आणि 3ऱ्या तपामध्ये तुमचं पदार्पण आहे। 26 वर्ष झालेत। यावर्षी एक आगळा वेगळा नियम आपल्या सर्व ग्रामस्थांनी, सप्ताह कमिटीने आपल्यासमोर ठेवलेला आहे। दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिर, त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये कधी आपण कीर्तन ऐकले, कधी आपण भजन ऐकलं, ज्ञानेश्वरी पारायण ऐकतोय, करतोय, श्रवण करतोय, स्वतःही वाचतोय, पण यावर्षी दुपारी सुद्धा एका महान ग्रंथाची कथा आपण ऐकत आहोत, श्रीमद भागवत महापुराण। श्रीमद भागवत महापुराण कुणी सांगितलं, कुणाकरता सांगितलं, कुणी ऐकून त्या ठिकाणी आपला उद्धार करून घेतला, हे आपण दुपारी रोज ऐकतच आहोत। अशी एका महान पुराणाची कथा या ठिकाणी दुपारची चालू आहे आणि सायंकाळी आपले सर्व सप्ताह कमिटी, ग्रामस्थ मंडळी, मग असणारे आमचे मित्र, आपल्या पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त आप्पासाहेब भाऊ, कपिलदादा असतील, सर्व जुनी जाणती मंडळी, दिगंबर अण्णा आणि आपल्या वळदगावमध्ये आजपर्यंत धार्मिक सोहळ्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, ही सर्व मंडळी, त्यांनी आग्रह धरला, तुम्ही सर्वजण देवगडला येत असता, कुणी दर्शनाकरता येतंय, कुणी भगवान दत्तात्रयांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं दत्त जयंतीला येतंय, कुणी सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीच्या वेळेस येऊन भेट देतंय, कुणी मध्ये तीर्थस्नान घडावं म्हणून प्रवरेच्या काठावर येतंय।
कुणी पर्यटन म्हणून येतंय, कुणी मोबाईलवर पाहतंय, परंतु आज आपल्या या वळद गावामध्ये सद्गुरू किसनगिरी बाबांच्या चरित्राच्या निमित्तानं देवगड संस्थांचंच थोडक्यात या ठिकाणी प्रगटीकरण होत आहे. कोण होते साधू, ते कसे होते, कशामुळे हे देवगड संस्थान तयार झालं, काय त्यांचं चरित्र आहे, हे चरित्र समाजापर्यंत जावं, ही सर्व आपल्या ग्रामस्थांची सप्ताह कमिटी, महाराज मंडळी, आप्पासाहेब भाऊ असतील, कपिल दादा, आदरणीय महाराज हरीश महाराज, हरीश दादा, सर्वांची इच्छा होती. आणि म्हणून 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी या कथेचं आमंत्रण मला दिलं. म्हणलं एवढ्या दूर देवगडपासून कथा करणं शक्य नाही, प्रवास आहे, इकडे गर्दी असते, ट्रॅफिक असते, त्यातल्या त्यात संध्याकाळची कथा. पण ते म्हणले नाही, आमची तर महिला वर्ग भरपूर असतो ऐकण्याकरता, श्रोते मंडळी भरपूर असतात, पुरुष मंडळी असतात. जरी आपण एका औद्योगिक क्षेत्रात काम करतोय किंवा आपण राहतोय, पण शहरामध्ये तुम्ही एवढं या ठिकाणी कथेचं पारायणाचं वातावरण करता, पारमार्थिक वातावरण टिकून ठेवलंय, म्हणजे सर्व ग्रामस्थांना धन्यवाद द्यावे लागतील. एकदा सर्व कमिटीच्या नावाने टाळी वाजवा. ग्रामीण भागात परमार्थ होत असतो, होणार आहे, पण वाळोटीत दिवा लावणं अवघड आहे जरा. या औद्योगिक कारणामध्ये कुणी पैशाच्या मागं पळतंय, कुणी नोकरदार वर्ग आहे, कुणी प्रपंचात लागलंय, प्रत्येकामागे एक धावपळ आहे. आणि या धावपळीमध्ये सुद्धा या शहरामध्ये भगवान पंढरेश पांडुरंग परमात्म्याच्या पायथ्याशी, म्हणजे पंढरपूरच्याच पायथ्याशी आपलं हे गाव वळद गाव. म्हणजे जसं श्री क्षेत्र पंढरपूरला पुंडलिक रायाचं मंदिर आहे, मुकुटमणी पुंडलिक, तसं आपलं गाव म्हणजे आपल्या या पंढरपूरचा कळस आहे. आणि म्हणून या पवित्र गावामध्ये ही कथा सुरुवात होत आहे. सर्व ग्रामस्थ, सप्ताह कमिटी, मी त्यांना धन्यवाद देतो. कथेकरता उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन, मोठ्या उपस्थितीमध्ये असणाऱ्या आमच्या माता भगिनी, कथेकरता साथ संगत करण्याकरता असणारे सर्व आमची पूजनीय महाराज मंडळी, देवगड संस्थांचाच आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, आपल्या कथेला असणारे तबला वादक आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण, विवेकानंद कॉलेजमध्ये जे स्वतः शिक्षक आहेत, तबला वादक आहेत, आणि आमच्या देवगड संस्थांचे एक उत्कृष्ट मृदंग वादक हरिभक्तप्रेम गिरिजानाथ महाराज जाधव, एकदा महाराजांच्या नावाने टाळी वाजवा. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायणाची सेवा जे देतात आणि जुने जाणते पारमार्थिक आहे, वाडवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या बहिरवाडी गावचं जे भूषण आहे, हे ज्ञानेश्वरीवर महाराजांची फार श्रद्धा आहे. आणि आपणही ते दरवर्षी अनुभवता. हरिभक्तप्रेम पितृतुल्य असणारे आमचे विजय महाराज पवार, त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर सुंदर असणारे गायनाचार्य, युवा कीर्तनकार, माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण सचिन महाराज पवार, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा टाळी वाजवा. कौतुक केलं की तुम्हाला चांगलं चांगलं ऐकायला मिळेल. त्याचबरोबर सिंथ वादक म्हणून जे प्रसिद्ध आहेत आणि स्वतः शिक्षक आहेत, आदरणीय हरिभक्तप्रेम आमचे सोपान महाराज दारकुंडे सर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आपल्या या कार्यक्रमाकरता आहे, श्री गणेश मंडप पाटोदा, तुमचं नाव? दीपक भाऊ मुचक. सुंदर त्यांनी साऊंड सिस्टीम लावली, त्यांना मी धन्यवाद देतो. चित्रीकरण करण्याकरता आमच्या परिसरातील असणारे दळे मंडप जगदीश भाऊ, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ही कथा आपल्याला वाटतंय आता आपल्या वळद गावामध्ये चालू आहे. इकडून काही पुरुष मंडळी बसले, काही येत आहेत, येणार आहेत. 6 ते 9 कथेचा वेळ आहे. 6:30, पावणे 7, 7, सव्वा 7 झाले आपल्याला सुरू करायला. आज पहिला दिवस आहे. उद्या वेळेवर सुरुवात होईल. जसा आपल्याला वेळ मिळतोय तसं आपण या ठिकाणी येतोय. अजूनही लोक येत आहेत, श्रोते मंडळी येत आहेत. आपली श्रद्धा या कार्यातून दिसून येते. 8 वाजले, 8:15 वाजले, 8:30 वाजले तरी श्रोते मंडळी येत राहणारे. कथा हाती लागली नाही म्हणून काय झालं, पण 9 वाजता आपल्या ग्रामस्थांनी आपल्याकरता अन्नदानाचं नियोजन केलंय, त्यांनाही धन्यवाद द्यावे लागतील. आणि म्हणून गोड नियोजन या ठिकाणी केलंय. आपल्याला वाटतं ही कथा इथं चालू आहे, पण ही कथा आता महाराष्ट्रभर आपल्या वळद गावाचं नाव जाणार आहे. कारण देवगड संस्थांचा आमचा चॅनल आहे, संस्थांच्या वतीनं इंस्टाग्रामवरती श्री क्षेत्र देवगड भूमी
या चॅनलवरती आपण ती कथा लाईव्ह केलेली आहे. आणि महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेर, भारतातून आपले जे काही भक्त आहेत, तरुण मंडळी आहेत, कुणी मिलिटरी म्हणून गेलंय, कुणी इंजिनियर म्हणून गेलंय, कुणी IT इंजिनियर म्हणून गेलंय, भले तो अमेरिकेत जरी असला तरी ही वळदगावची कथा त्याला तिथे या मोबाईलच्या माध्यमातून दिसणार आहे. या चॅनलवाल्यांना मी धन्यवाद देतो. आपण थोडंसं कथेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू. पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे कथा महात्म्य बघावं लागतं. तुम्ही कथा ऐकता, श्रीमद भागवतासारखं महापुराण व्यासांनी तयार केलं, तसे त्यांनी भरपूर ग्रंथ, भरपूर पुराणं तयार केली. 17 पुराणाची रचना केली त्यांनी, जे आपण हरिपाठात वाचतो ना, चहुवेदी जान, साही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हर्षी गाती. पण थोडासा त्याचा इतिहास बघा. 17 पुराणाची रचना केली आणि एक दिवस असंच गंगेच्या काठावरती नाराज होऊन व्यासमुनी बसलेले होते. तर नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारायण नारायण दोघांचा संवाद चालू झाला. माणसाचा चेहरा पाहिला की लगेच कळतं हा आनंदी आहे का नाराज आहे. व्यास मुनीकडे बघितल्यानंतर नारद मुनींना वाटलं की हे एवढ्या पुराणांची रचना करून सुद्धा यांच्या चेहऱ्यावर ते समाधान नाही, असं काय झालं असेल. म्हणून सहज नारद मुनी महाराजांनी विचारलं व्यास मुनींना, मुनिवर काय झालं, तुम्ही नाराज आहे? ते म्हणले, अहो एवढ्या पुराणांची रचना करून सुद्धा असं समाधान वाटत नाही की आपण भगवंता करता काहीतरी केलंय. म्हणले एक काम करा, अजून एका पुराणाची रचना करा. वेगवेगळे पुराण तुम्ही रचलेत, पण एक विशिष्ट विषय घेऊन, ते गरुड पुराण असेल, गरुड महाराजांचं वर्णन आहे. विष्णू पुराण असेल, भगवान विष्णूंचं वर्णन आहे. पण तुम्ही हरिभक्तांकरता अजून काय केलेलं नाही. म्हणून सगळ्या भक्तांचं एक पुराण व्हावं, असं एक महान पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण व्यासांनी रचलं. आणि त्या पुराणामध्ये सगळ्या हरिभक्तांच्या कथा आहेत. दुपारी आताही आपण ज्या महात्म्याची कथा पाहतोय तेही हरिभक्त होते, महादेवाचे भक्त होते. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, सर्वजण आपण देवगडला येत असतो. काय ऐकायची कथा? कथा काय करते? कथा या शब्दाचा अर्थ काय होतो? कथा म्हणजे आज असं घडलं याला कथा म्हणत नाही. पूर्वी असं, या काळात असं घडलं होतं, हे कुणीतरी कुणाला सांगितलंय म्हणजे कथन केलंय, याला म्हणतात कथा. तुम्हाला माझा आवाज येतो ना स्पष्ट? सगळ्यांना तुमच्या चेहऱ्यावर मला दिसलं पाहिजे बरं का, तुम्ही कथा ऐकताय. 20 वर्षांनी आपल्या गावातले काही मुलं किंवा लोक म्हणतील, 20 वर्षापूर्वी लक्ष्मण महाराज नांगरे आले होते आणि त्यांनी कथा आम्हाला सांगितली, याला म्हणतात कथन. तसं इतिहासात असं झालं, असं कुणीतरी आपल्याला लिहून ठेवलंय, सांगून ठेवलंय, कुणी दंतकथा म्हणून सांगितलंय, श्रवण केलंय आपण, त्याला कथा म्हणतात. कथ येते म्हणजे समोरच्याला सांगणे. मग ती कथा आपण या ठिकाणी बघतोय. काय होतं कथेने? तर कथेने आपल्या प्रापंचिक जीवनातल्या व्यथा दूर होतात, त्याला कथा म्हणतात. व्यथा म्हणजे दुःख. जगात सुख प्रत्येकाला आवडते, पण दुःख कोणाला आवडत नाही. हे जे लहान लहान मुलं समोर बसलीत यांनाही दुःख आवडत नाही. आणि जी वयस्कर मंडळी आहे, अगदी मरणाच्या दारात जाऊन टेकलेली आहेत. आता भगवान परमात्मा 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षात किंवा क्षणभरात त्यांना घेऊन जाणार आहे. पण त्यांनाही वाटत नाही की आपल्या मुलाने आपल्याला माघारी बोलावं. त्यांनाही वाटत नाही की आपला समाजात अपमान व्हावा. त्यांनाही वाटतंय देवदेव करावा, देवधर्म करावा, ज्ञानेश्वरी पारायण करावं, श्रीमद भागवत कथा ऐकावी, सद्गुरू किसनगिरी बाबांची चरित्र कथा ऐकावी, भगवंताच्या दारात जाऊन क्षणभर आपल्या जीवाला विश्रांती मिळावी, ही प्रत्येकाला इच्छा आहे. आणि ती इच्छा आपली पूर्ण होती या धर्ममंडपमध्ये. म्हणून आपण प्रपंचातले 22 तास सोडून 2 तास या ठिकाणी हजर आहोत. आपल्याला जे 22 तासात मिळत नाही प्रपंचात, ते आपण 2 तासात शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. का? ती कथा आहे. कुणाच्याही कथा ऐकून आपल्या जीवनातल्या व्यथा जात नाही. कधी तुम्ही ऐकलं का रावण पुराण म्हणून कथा झाली, गावकरी मंडळी सगळे जमा झाली. रावणाचं ऐकून काय आपल्या मध्ये परिवर्तन होणार आहे? कथेतून काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे.
तसं आपल्याला वागता आलं पाहिजे, चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे. महाभारत आपल्याला काय सांगतंय, रामायणसारखा महान ग्रंथ आपल्याला काय सांगतोय, हे आपल्या हिंदू धर्माचं भूषण आहे. महाभारत आणि रामायण. आणि त्यातल्या त्यात आज आपल्या गावामध्ये चालू झालेली कथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. ज्यावेळेस साधू संतांना वारकरी संप्रदायामध्ये समोरच्या पिढीकरता काहीतरी संस्कार म्हणून काहीतरी पाठवायचं होतं, काय वाचावं काय वाचू नये याच्याकरता त्यांनी काही महत्त्वाच्या ग्रंथाचे नावं घेतले. त्यामध्ये 3 महान ग्रंथांचे नाव आहे: श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा आणि श्रीमद भागवत महापुराण. अशा ग्रंथाचं श्रवण करणारा, वाचन करणाराच पुढे धन्यतेला प्राप्त होऊ शकतो किंवा त्याच्याही आईवडिलाला धन्यता दिली जाईल. कधी? जो मुलगा 2री 3री मध्ये शिकतोय, 5वी शिकतोय आणि आजी त्याला म्हणते, अरे बाबा मला एवढं संस्कृत ज्ञान नव्हतं, पण माझ्या गुरुने मला श्रीमद भगवद्गीतेची संहिता दिली. माझ्या सासूने मला तरुणपणात सांगितलं होतं, आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होतंय, बोटाला धरून तिनं मला ज्ञानेश्वरी पारायणाला बसवलं होतं. मला जास्त वाचता येत नव्हतं, पण मी ओवीवरती बोट फिरत होते आणि त्याचा परिणाम ज्ञानेश्वरी माझ्या कंठस्थ झाली. आता तूही या ग्रंथाचा अभ्यास कर, चांगलं वाचन कर, काय होईल पुढे तुला चांगले संस्कार मिळतील. तुकोबाराय सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली जाते की हा मुलगा या कुळात जन्माला आला, या आईवडिलाच्या पोटी जन्माला आला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून हे महान ग्रंथ आपण वर्षातून कधीतरी आपल्या कानावर या कथा येत असतात. जुना एक काळ होता हरीश बाबा, अहो TV चालू केली की रामायणाचे गीत कानावर यायचे, एकच चॅनल असायचा आणि त्या कथा आपल्याकरताच होत्या. रामानंद सागर म्हणून महान लेखक होऊन गेले, त्यांनी रामायणासारखं ते ग्रंथ लिहिला चित्रपटाच्या सृष्टीमध्ये आणि रामायण आपल्या समोर ठेवलं. महिना महिना रामायण चालत होतं. महाभारत रामायण कुणा करता हे आपल्या करता आहे. आणि त्या कथा आपल्याला काय शिकवतात, त्या चांगलंच शिकवतात, पण आपण त्यातून काय घेतो ही आपली वैयक्तिक बुद्धी आली. कारण श्रोते या ठिकाणी सगळ्या प्रकारचे आलेले असतात. लहान मुलं काय पाहतात, महाराज कसे आहेत, समोर काय ठेवलंय, तुळशीचं झाड का ठेवलंय, मागं काय लावलंय, ते चलबिचल करत असतात. पण जाणते श्रोते जे असतात ते कथेतला रस घेतात. कथेमध्ये आपल्याला उपदेश काय मिळाला त्याला हंस श्रोता म्हणतात. कोणता? हंस श्रोता. म्हणजे श्रोतेचे प्रकार आहेत. कथेला बसताना कथा कशी ऐकावी, कथा कुणी ऐकावी, कथा कुणाची ऐकावी याचे काही नियम असतात. कथा ऐकावी देवाची किंवा देवमान्य संतांची, कारण संत आणि देव एकच आहेत. कथा कुणी ऐकावी? ज्याचं चित्त निर्मळ झालंय किंवा ज्याला वाटतंय आपलं चित्त निर्मळ व्हावं त्याने इथे येऊन कथा ऐकावी. आणि कथा कशी ऐकावी या तर कथा 7 दिवस एका जागेवर बसून ऐकावी. आता आज आपली जागा प्रत्येकानं बुक करायची, मागून येऊन तिखट व्हायचं. आपली जागा जी आहे ती एका ठिकाणी बसून शक्य झालं तर ऐकावं. आपलं बसण्याकरता स्वतःचं आसन असावं. आसन म्हणा, घुंगडी म्हणा, बसकर म्हणा, गुणी म्हणा, चटाई म्हणा, काहीतरी आपलं स्वतःचं आसन असावं. आणि रोज एका जागेवर बसून कथा ऐकावी, हे कथेचे नियम असतात. त्याच्यात काही श्रोत्याचे प्रकार सांगितलेत कथेचे. मीन श्रोता सांगितला. मीन श्रोता म्हणजे माशासारखा, जो सारखा जसा पाण्यामध्ये मासा असतो तसा तो कथेमध्ये डुबलेला असतो, त्याला बाहेरचं काही ध्यान नसतं. ध्यानी मनी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. तसं दुसरा आहे हंस श्रोता. तिसरा आहे वृषभ श्रोता, म्हणजे बैलासारखा. कथाकाराने काही सांगू द्या, कथाकाराने काही सांगू द्या, त्याला काही घेणं नसतं, तो फक्त आपलं मान डोलवत असतो बैलासारखी. वृषभ श्रोता. पण तुमच्यासारखे असे हजारो श्रोते असतात की जे राजहंसासारखे श्रोते असतात. कसं? कथाकार काही सांगू द्या, पण त्याच्यातून आपल्या कामाचा काय, आपल्या उपयोगी काय आणि आपल्या जीवनाकरता काय गरजेचं आहे तो तेवढंच घेतो. हंस श्रोता. हंस म्हणजे काय? राजहंस नावाचा पक्षी. तो काय करतो? त्याच्यासमोर दूध ठेवा पिण्याकरता आणि त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाका. राजहंस नावाचा पक्षी माऊली सांगतात पाणी पिऊन घेतो आणि दूध
हा म्हणजे तुम्ही ऐकताय बुवा कथा. अहो नाही तर डेअरीला नाव दिलं नसतं मोठमोठ्या लोकांनी. राजहंस डेअरी फार्म, राजहंस, त्याला पाणी आणि दूध एकत्र करून द्या. कुठल्याच मशीनला आजपर्यंत पाणी आणि दूध वेगळं करता आलं नाही. पण तुम्ही गाईचं दूध काढा, गावरान गाईचं, त्याच्यामध्ये तांबेभर पाणी टाका आणि त्या राजहंस नावाच्या पक्षासमोर ठेवा. तो फक्त दूध पितो, सार काढून घेतो आणि आसार खाली टाकतो. असा एक श्रोता या ठिकाणी असतो. कथाकाराकडून कधी कधी बोलताना चूक होत असते किंवा तो त्याच्या वैयक्तिक विवेक बुद्धीने चांगलं वाईट सांगत असतो. पण आपल्या हिताचं काय हा वैयक्तिक आपला विचार आहे. नाही तर एकाला विचारलं होतं, काय घेतलं महाभारतातून? रामायण ऐकलं. काय घेतलं रामायणातून? तो म्हणला, रामायणातून मी हे घेतलं, एखाद्याची धर्मपत्नी पळून नेली तर मेलो तरी द्यायची नाही. रामायणात कोणाची चोरी झाली होती? सीता मातेची. कुणी केली? रावणाने. जीव गेला, आधी जीव दिला सीते करता. अहो म्हणले महाभारत ऐकलं तुम्ही, काय घेतलं महाभारतातून? काय नाही म्हणले, भावकी बरोबर भांडत राहायचं, त्यांच्या हक्काची जमीन घ्यायची. आपण कथेतून काय घेतो हा आपला वैयक्तिक विचार आहे. पण कथा ऐकली पाहिजे. महाभारत ऐका, श्रीमद भागवत महापुराण ऐका. दुपारी ही कथा गोड करतात आपले हरिभक्तपरायण श्यामकांत महाराज भवर. दरवर्षी आपल्या या गावामध्ये सायंकाळचे कीर्तन असतात. यावर्षी कथेचं नियोजन आहे आणि म्हणून कथा श्रवण करायची. कथेचं महात्मा असं आहे की कथा आपल्याला पापातून मुक्त करते. जगामध्ये पापातून मुक्त करणारे साधनं फार कमी आहे. तुम्हाला पाप अनेक लोक सांगतील की तुमच्याकडून पाप झालं. विचारा, अहो दादा सांगा, या पापातून मी कसा मुक्त होऊ? संतांशिवाय आणि संतांच्या मुखातून आलेल्या कथेशिवाय आपल्याला पाप मुक्त कुणी करायला तयार नाही. कुणीच नाही. कुणाला वाटत नाही आपल्याकडून पुण्य व्हावं, पण संतांना वाटतं यांच्याकडून सत्कर्म घडावं, यांच्याकडून पुण्य व्हावं. याकरता कधी कधी भीती सुद्धा घातली, चांगलं वागा राजा हो, नाही तर तुम्हाला नरकात जावं लागेल. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य, म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. ही साधू संतांची तळमळे. जसं आई वडिलाची तळमळ असते, मुलांनी चांगलं वागावं, चांगल्या रस्त्याने चालावं, सावकाश चालावं आणि आयुष्य वाढवून घ्यावं, तसं साधू संतांना वाटतं यांनी चालावं पण परमार्थाच्या मार्गावर चालावं, पुण्य वाढावं आणि पापाची त्या ठिकाणी पाप कमी करावं. मग काय करते कथा? तर कथा आपलं पाप कमी करते. कथानाशी, कथा दुःख नाशी, कथा मुक्ती देते, कथा सुख देते आणि कथा दुःख आपलं नासते. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा याची बरी विठोबाची, गुरुजी कथा याची बरी विठोबाची, कथा याची
कथा पापनाची उधारी दो, कथा पापनाची उधारी दो, कथा पापनाशी उधरील दोषी, कथा पापनाशी उधरील दोषी, कथा पापनाशी उधरील दोषी, कथा पापनाशी उधरील काय महिमा या कथेचा. कितीतरी अभक्तांचा उद्धार करणारी कथा असते, साधूची आणि देवाची. तुम्ही म्हणता ना उद्धार म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगतो. गत जन्मामध्ये चालू जन्मात आपल्याकडून काही पाप झालं किंवा आपण केलं, अनावधानानं झालं म्हणा. आपण रस्त्यावर गाडी चालवतो, गाडी खाली छोटे छोटे जीव मारतात, आपल्याकडून काही जीव मारल्या जातात, घरात मुंग्या मारतो आपण. डास मारणं हे सुद्धा पाप आहे, हे पापाचे, त्याचा जीव घेतो आपण. असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे पाप सांगितलेत. मग या पापामुळं काय होतं, त्याची परतफेड करण्याकरता आपल्याला परत या मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागतो. हे सृष्टीचक्र चालू आहे. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. साधू संत सांगतात, एखाद्याला मनुष्य जन्म मिळाला ना, त्याने या जन्मात उद्धार करून घ्यावा, परत मागं डोकू नये. मग हे केलेलं कर्म किंवा चुकून झालेलं म्हणा, हे जातं कशाने, तर हे कथेनं जातं. साधूच्या कथेनं जातं, देवाच्या कथेनं जातं. साधू तर आपल्यासारखे असतात. 2 पाय असतात त्यांना, 2 हात असतात, आपल्यासारखे खातात, आपल्यासारखे चालतात, आपल्यासारखे बोलतात. त्यांच्यामध्ये एवढं काय अलौकिक असतंय. ते देहानं जरी आपल्यासारखे असले तरी ते शरीरानं मनानं आतमधून आपल्यासारखे नसतात. संत नव्हती जगा मानसात्या सारिखे, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा. भगवान महादेवांचं जे लिंग असताना पिंड आपण ठेवतो, तो दगड असतो. पण जगामध्ये कुठं दगड दिसला तर त्याला शिवलिंग म्हणता येत नाही, तो एखादा असतो. तसा साधूही एखादाच असतो, हजारामध्ये. मनुष्यानाम सहस्रेषु. आणि साधू म्हणजे चालती बोलती गंगा. गंगा असते, तीर्थ असतात. आज आपल्याला आळंदीचं पुण्य घ्यायचं म्हणलं, आळंदीचं दर्शन जाऊन तिथं जावं लागतं, बसने प्रवास करावा लागतो, स्नान करावं लागतं, दर्शन घ्यावं लागतं, मग आळंदीचं पुण्य मिळतं. श्री क्षेत्र पंढरपूरला जायचं, आता तुम्हाला काय जायची गरज नाही, तुम्ही इथंच पंढरपूर निर्माण केलंय. आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे खरा. हा 2च पंढरपूर, श्री क्षेत्र पंढरपूर सोलापूर जिल्हा, आणि इकडे असणारं श्री क्षेत्र पंढरपूर संभाजीनगर. पंढरपूरचं पुण्य घ्यायचं म्हणलं की तिथं जावं लागतं. त्या तीर्थावर संत कसे तीर्थ आहेत, आपल्याला पंढरपूर घरी आणता येत नाही, आपल्याला तिथं जावं लागतं. पण संत हे चालते बोलती तीर्थ असतात. सद्गुरू बाळकृष्ण बाबा असतील, सद्गुरू गंगागिरीजी महाराज असतील, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा असतील, हे चालते बोलते तीर्थ हे कुणाच्याही घरी जातात. ज्याचं भाग्य उदयाला येतं त्याच्या घरी जाऊन साधू अचानक भेट देतात. समजून घ्यायचं त्याचं भाग्य उदयाला आलं आणि तीर्थच त्यांच्या घरी आलं. तुळशीदास महाराज सांगतात, चालते बोलते तीर्थ म्हणजे संत असतात. मुद मंगलमय संत समाजो, जो जग जंगम तीर्थ राजू. चालते बोलते तीर्थ. तसे सद्गुरू किसनगिरी बाबा होते. साध्या वेशात राहायचे, अगदी साधेरानं, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग या विचारानं जगत राहिले. कपडे पाहिले बाबांचे. आता हा जो मागं फोटो दिसतो, भरजरी वस्त्रातला फेटा बांधलेला आहे बाबांनी मागे बघा किंवा समोर बघा, कपडे घातलेले, चांगल्या माळा घातलेला, हा उतार काळ आहे बाबांचा. पण एका शबरी कुळात जन्माला येऊन, म्हणजे भिल्ल कुळात जन्माला येऊन एक सामान्य लेकराप्रमाणे जीवन जगत राहिले. गरिबीत फाटके कपडे, तुटक्या वाहना घालायच्या, फिरत राहायचं. पण देवामध्ये नेहमी मुखाचं नाव असायचं. कुणी त्यांच्याकडे बघितलं बाबांकडे तर कुणाला वाटत नव्हतं हे सद्गुरू किसनगिरी बाबा आहे. दत्त अवतारी म्हणून त्यांची ख्याती होती. का? पोशाख असा होता. आज समाजात संत, चांगला महाराज कुणाला म्हणतात ज्याचे जास्त कपडे कडक,
कपडे चांगलेच घालावे. स्वच्छ कपडे घातले तर विचार सुद्धा चांगले येतात. पण फक्त कपड्यावर साधू असते तर मुक्ताईंना अभंग करावं लागलं नसतं. ज्ञानोबाऱ्यांसाठी वारकरी संप्रदायातलं पहिलं वाङ्मय मुक्ताईने केलेली ताटीचे अभंग. ज्ञानेश्वरीच्या आधी, हरिपाठाच्या आधी पहिलं वारकरी संप्रदायात पहिले अभंग जे तयार झाले असतील ते म्हणजे मुक्ताईचे ताटीचे अभंगे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तेव्हा सांगितलं साधू कपड्यानं नका हो दादा. कपड्यानं तर कुणीही भगवा असतंय, भगव्या कलरचं कुत्र सुद्धा असतंय. जटा वाढल्या म्हणजे साधू आहे का? जटा तर लांब लांब केस हे आसवलाला सुद्धा असतात. मग साधू हा ते अंतरंगानं, वरच्या रंगानं नाही. वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नाम, वरी भगवा झाला अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, त्याला म्हणून साधू, साधू त्याला म्हणून अंतकरणाच्या साधूवर. म्हणून कपड्यांकडे किंवा बाह्य रंगाला कुठल्या साधू संतांनी जास्त महत्व दिलं नाही. हे सगळे भरदरी कपडे, सुंदर फेटा बाबांच्या डोक्यावर दिसतो तो नव्हता. तेव्हा गरिबी होती. फाटकेची वस्त्र, तुटक्या वाहना, तुटलेल्या चपला घालायच्या. हिंडत से राना पर ब्रह्म, प्रवरेच्या काठी निर्मिले धाम. हे काय कोण्या मंत्र संत्र्याने नाही बांधलेलं. 1-1 रुपया आणा आणा भक्ताच्या माधुकरीतून भिक्षा मागून तयार केलेलं देवगड संस्थान आहे. आमचे पूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म देवगडचे बाबा तुमच्या आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान. गुरूंचं नाव घेऊ नये पण 7 दिवस तुम्ही ध्यानात ठेवा. लहाने बाबा म्हणजे पूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीचे बाबा. ते सांगत असतात तो काळ कसा होता, कसं फिरले असतील. गाडी नाही, घोडं नाही, लोकसंख्या कमी, याच्या त्याच्या दारात जायचं. कुणाला काही अडचण असेल तर ती नीट करायची, दिलेली भिक्षा घ्यायची. आणि त्यांनी श्रद्धेनं दत्त मंदिर बांधण्याकरता काही दिलं तर तेवढंच घ्यायचं आणि गोळा करून आणायचं. काही नव्हतं तिथं. आज जिथं देवगड आहे तिथं चोराला यायला भीती वाटायची. पूजनीय बाबा सांगत असतात. पण आज बघा 3-3 पिढ्या आपल्याला पाहायला भेटतात. ज्यांनी तपश्चर्या केली ते सद्गुरू किसनगिरी बाबा. ज्यांनी हे वाढवलं, बाबांचे आशीर्वादन आयुष्यभर राहिले विदर्भात, जन्म विदर्भात झाला आणि संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायाकरता आणि हिंदू धर्माकरता त्या ठिकाणी समर्पित केलं. गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी हिंदू धर्माकरता. आणि तिथे ते वाढवलं. गाव कुठे, जन्म कुठे, कोणत्या कुळात जन्म, राहिले इकडे वारकरी संप्रदाय वाढवला. आणि मोह नाही, आशेत गुंतले नाही. स्वतः सगळं चांगलं असताना 3ऱ्या पिढीला देऊन टाकलं. स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज म्हणजे पूजनीय स्वामीजी. 3 पिढ्याचं दर्शन होतंय म्हणजे दत्त अवताराचंच दर्शन होतंय आपल्याला. आणि म्हणून ही महान परंपरा सादर राहायची बाबा. पण सादर राहत होते तरी सुद्धा अंतकरणात भगवान दत्तात्रयाची भक्ती होती. आणि फक्त सद्गुरू किसनगिरी बाबाच नाही तर सद्गुरू बाळकृष्ण बाबा असतील, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि सगळेच साधू संत अगदी गाडगे बाबापासून तर ते तुकडोजी महाराजांपर्यंत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरोबा काका, चोखोबाराय, सावता महाराज, बहिणाबाई, सावित्रीबाई फुले, हे का हे साध्या तत्वानं जगणारे माणसं होते. आणि त्यांचं आपण ऐकलं की आपल्याही जीवनात थोडासा बदल होतोय. म्हणून ही कथा ऐकायची. ही कथा आपण ज्यांच्या ग्रंथाच्या प्रमाणे करतोय, ज्यांनी हा ग्रंथ लिहिला. कसा लिहिला? त्यांच्याकडे त्या काळात मोबाईल नव्हता, साध्या कपड्यात राहायचे. त्यांचं नाव आहे वैकुंठवासी ब्रह्मलीन नाशिकेतजी महाराज. त्यांच्या आशीर्वादानं आपण
वारकरी संप्रदायाची वाटचाल करतोय ते बाबांबरोबर स्वतः फिरले. कारण बाबा सहसा लांब राहून कळत नव्हते. बाबा लांबच्यांना शिव्या द्यायचे, आशीर्वाद असायचा तो, पण लोकांना वाटायचं कडक महात्मा आहे. वृत्ती तुझी दुर्वासा परी बहु कठीण निर्धारी, वृत्ती तुझी दुर्वासा परी, वृत्ती तुझी दुर्वासा परी दुर्वास ऋषी होऊन गेले. बहु कठीण घाबरायचे तिथे जवळ जायला. दुर्वासा परी असा बाबांचा स्वभाव होता. बाहेरून टणक होता, पण आतून मधुर बाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. त्या स्वभावानं समाजात फिरत राहिले. तपश्चर्या केली जीवनी, तपश्चर्या केली जीवनी, दुस्तर पावका परी, आरती सद्गुरु राया, ओवाळी न प्रेमिताया, कृष्णगिरी नाम तुझे. असे काही मूर्तीचे काया आरती गुरुराया. हे बाबांच्या आरतीचं पद आहे. वृत्ती तुझी दुर्वासा परी, कठीण कठीण बोलणं, कडक बोलणं, पण आतमध्ये एक मृदूसा भाया नवनीत, त्याच्यामध्ये सुद्धा भक्तांना आशीर्वादच होता. आणि म्हणून अशा असणाऱ्या महान साधूची आपण कथा बघतोय. सद्गुरू नाशिकीत बाबांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांचे जसेच्या तसे शब्द या ग्रंथात रेखाटलेत. आपण जर बाबांचा हा किसंगिरी विजय चरित्र ग्रंथ वाचला तर सद्गुरू किसंगिरी बाबांच्या मुखातून आलेले शब्द आहेत. एकदा पारायण करा जीवनामध्ये. माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हजारो भक्तांचा अनुभव आहे. कुठलाही प्रश्न असू द्या जीवनातला आणि किती मोठं दुःख असू द्या, निष्काम भावनेने स्वच्छ आसनावर बसून एका दिवसात पारायण होतं. देवगडला आजन वृक्ष आहे. वडाच्या झाडाजवळ आजन वृक्षाचं त्या ठिकाणी छोटा बगीचा आहे. तिथे यायचं, सद्गुरू किसंगिरी बाबांचा तो चरित्र ग्रंथ घ्यायचा, स्वच्छ आसनावर बसायचं आणि दिवसात आपल्या वेगळ्याप्रमाणे पारायण करायचं. आणि पारायण झाल्यानंतर मलिदा करायचा. मलिदा कळतो ना, चपाती किंवा बाजरीच्या भाकर गुळ टाकून तो प्रसाद इतरांना वाटायचा. ग्रंथ वाचताना स्वच्छ भावना मनामध्ये ठेवायची की बाबा असा असा प्रश्न आमच्या अंतःकरणात चालू आहे, अशी अशी अडचण आमच्या प्रपंचात चालू आहे. अगदी मरणाच्या दारातून माग आलेली माणसं आपल्यासमोर आहे. अशी उदाहरणं आहे का या ग्रंथात. कुणी दंतकथा म्हणून स्वतः सांगितलेला किंवा ग्रंथ रंगवलेला असे शब्द नाहीत. बाबा काय बोलायचे ते शब्द या ग्रंथात रेखाटले, मग हा ग्रंथ तयार झालाय. हे सद्गुरू नाशिकीत बाबांची आपल्यावर असणारी कृपा आहे की हा ग्रंथ आपल्या समोर ठेवलाय. आणि या ग्रंथाला लिखाण करण्यापूर्वी, कथेचं लिखाण करण्यापूर्वी सद्गुरू नाशिकेत बाबांनी गणपती बाप्पाला नमन केलंय, वर्णन केलंय त्यांचं. श्री गणेशाय नमः. संप्रदायाने सांगितलं कुठलंही काम हातात घेतलं की पहिलं कोणाला तरी वंदन करावं लागतं, नमन करावं लागतं किंवा हात जोडावे लागतात. किमान आई बापाला तरी. एखाद्या कामाला निघालो, नोकरी लागली, पहिला दिवस आहे, लांब जायचे, शिक्षणाला जायचे, मुलांनी आई वडिलाच्या पाया पडून जावं, ही नमन आहे. श्रीमद भागवतासारखं महापुराण तयार झालं, पण व्यासांनी सुद्धा पहिलं नमन त्या देवतेला केले की जी या विश्वामध्ये सत्य म्हणून ओळखलं जाते. वैयक्तिक देवाला नाही केलं, पण सत्यम परम धीमही सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः किंवा नमः. त्या भगवान परमात्म्याला सत्य असणाऱ्या देवाला नमन केलं. आणि संप्रदाय सांगतो कितीही छोटा काम असू दे किंवा मोठा असू द्या, आज पहिला दिवस आहे म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला नमन करायचं की आम्ही ही हाती घेतलेली कथा निर्विघ्नपणे पार पडू द्या. तुझ्या कृपेने दीनमुगवे हा भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना.
सिंदूर बदना तुझला नमितो तू अमुची प्रेरणा सुख करता तू दुःख हरोनिया तारी प्रभू सकळा विघ्न विनाशक मनती तुझला विघ्न विनाशक मनती तुझला ओ आमुची प्रेरणा वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना. वंदन केलंय गणपती बाप्पांना की सगळं आमचं कार्य निर्विघ्नपणे सिद्धीला जाऊ द्या. संकट येत असतात, काही लोक संकट आणत असतात, चांगलं चाललं की लोकांना चांगलं दिसत नाही, म्हणून मध्ये काहीतरी संकट विघ्न सोडून द्यायचंय. पण गणपती बाप्पाला वंदन केलंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. अहो, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ जगाला दान दिला. सामर्थ्य एवढं होतं की मेलेल्या माणसाला उठवलं. कुठे कुठे लिखाण झालं ज्ञानेश्वरीचं? सांग रे बाळा, ज्ञानेश्वरी ग्रंथ कुठे तयार झाला? आपण सांगा आपल्या पुढच्या पिढीला की ज्ञानेश्वरी ग्रंथ आपला आहे, एवढं तर सांगा. आपला म्हणजे सगळ्याला वाचायला मुभा आहे, पण ज्ञानोबारायांनी आपल्या करता लिहिला, सांगितला आणि लिहून घेतला मेलेल्या माणसाकडून. श्री क्षेत्र नेवास या ठिकाणी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला. लेखक नाही, सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा चालली होती, हे त्यांचं सामर्थ्य आहे. त्यांना जिवंत केलं, त्यांना ग्रंथ लिहायला लावलं. पण नमन कुणाला करावं? तर त्यांनी सुद्धा पहिलं नमन केलं गणपती बाप्पाला. ओम नमोजी आद्या. आमचे विजय महाराज गोड पारायण करतात. 18 ते 19व्या गणपती बाप्पा करता खर्च केल्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. आणि मग 18व्या त्यांच्या अवयवांचं, त्यांच्या दागिन्यांचं, कानाचं, सोंडेचं वर्णन केलं. आणि मग ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ सिद्धीला गेला. अजून एक जुना इतिहास सांगितला जातो. इंद्राची सगळी संपत्ती समुद्रामध्ये बुडाली. इंद्राची म्हणजे भगवान इंद्राची, स्वर्गाचा राजा, देवेंद्राची नाही बरं का, ते मुख्यमंत्री. स्वर्गाचा राजा इंद्र, काहीतरी पाप झालं, सगळी संपत्ती 14 रत्न समुद्रामध्ये पडले. ते काढायचे, कसं काढायचं? जुन्या जाणत्या देवाने सांगितलं, अहो मंथन करा. सोपय म्हणले. आमच्या माता भगिनी दह्यातलं लोणी काढायचं असलं की मंथन करतात, तसं समुद्राचं मंथन करा. अहो समुद्र ज्याचा अंत नाही, पार नाही, त्याला घुसळण कशाने करायचं? म्हणले मांद्राचल नावाचा पर्वत या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात मोठा पर्वत आहे, तो पर्वतच उचलून आणला. आणि दोरी कशाची लावायची म्हणले पर्वताला? वासुकी नावाचा सर्प लावला. ओढायचं कुणी एवढा मोठा पर्वत? एका बाजूला देव आले आणि एका बाजूला दानव आले. कश्यप आदितीच्या पोटी आलेली हे सगळे. मंथन चालू झालं, पण पर्वत हळूहळू 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 खाली जाऊ लागला. जुना एक देव म्हणाले, वयस्कर देव होते, ते म्हणले, का रे पर हो, अरे हे चांगलं नाही म्हणले, हे विघ्न आहे. तुम्ही गणपती बाप्पाला वंदन नाही केलं का? म्हणले कोणते गणपती बाप्पा? म्हणले कश्यप आदितीच्या पोटी आलेली विनायक. आपण कधी कधी विनायक म्हणतो गणपती बाप्पाला. नाही म्हणले, वंदन नाही केलं. आपण देव आहे, आपल्याला काय करायची, कोणापुढे हात जोडायची? कुणी असू द्या म्हणले, त्यांना अग्रपूजेचा मान आहे. आणि म्हणून त्यांचं नमन करा. गणपती बाप्पाचं पूजन केलं आणि मग समुद्र मंथनाचं महान कार्य सिद्धीला गेलं. देवाला सुद्धा वंदन करावं लागतं. सोडा, लग्नामध्ये सुद्धा गणपती बाप्पाचं आधी पूजन करावं लागतं. घराचं काम असेल, गणपती बाप्पाची पूजा करावी लागते. शेतकरी मंडळी असतील तर कळेल, ऊस लागवड करायची असली तर आमच्या इकडं लगेच मंदिर बांधतात वावरात. कशाचं? 5 वाढ्याचं. आणि लागवड सुरू झाली की उचलला देऊन ठेवला बांधावर. पण त्याही देवाला एवढीची इच्छा आहे की याने आपलं सुरुवातीला नाव घ्यावं. देवाला नाव घेणं फार आवडतं. देव हा स्तुतीप्रिय आहे.
म्हणून तुकाराम महाराजांनी कधी कधी असं वाटलं ना की देव हा काम करणार नाही, देवाकडून काम करून घेण्याकरता कधी कधी तुकाराम महाराजांनी देवाची स्तुती करायची. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. सकळ देवाधिदेवा अशी स्तुती केली की देव प्रसन्न होतो. गणपती बाप्पाला तिची इच्छा आहे कुठलंही काम नमन करून पुढे जावं, चांगलं काम सोडा. तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहात. आता चोऱ्या जरा मोबाईलला सुरू झाल्यात, त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. पण जुन्या काळात जे डाके पडायचे, अड्डा पडायचा आपण ज्याला म्हणतो, दरोडा, 10-20 चोर असायचे, चोरी करायला निघाले की ते आधी साहित्य नव्हते जमा करत, आधी देवाला वंदन करायचे. देवा मोठा दरोडा टाकायला चाललोय, काही विघ्न येऊ देऊ नको. हे गणराज गणपती काम लागो दे सुतापती. पाप्याच्या डोळ्यात चोराला सुद्धा या ग्रंथाला नमन करावं लागतं. म्हणून आपण केलं म्हणून काय झालं, आज देवाला नमन करून आपण बाबांच्या कथेत प्रवेश करू. 10-15 मिनिटं कथा बघू. आपण नवरला आपण थांबणार आहोत. जास्त कथा आज आपल्याला बघता येणार नाही. पण सद्गुरू किसनगिरी बाबांचा जन्म कुठल्या पवित्र भूमीत झाला, कोणत्या कारणाने झाला, कोणत्या दाम्पत्याच्या पोटी झाला, आईवडिलाचं नाव काय, त्या कुळात का झाला, हा सगळा इतिहास आपण बघणार आहोत. आधी आपण त्या असणाऱ्या सत्य असणाऱ्या पांडुरंगाला नमन करू. पांडुरंगाच्या भूमीत ही कथा होते, त्या पांडुरंगाला नमन करू आणि मग आपण पुढे जाऊ. सत्य तू सत्य तू विठ्ठला. 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 कागा दावीला जगदा कागा दावीला जगदा सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. देवा तोची गणेशू श्री गणेशाय नमः. जय जयाजी गजानना सकळ विद्येच्या भूषणा लंबोदरा गणराया. मुशिकावरी होनी स्वार सारजा माता बरोबर. संत चरित्र चमत्कार चरित्र आणि चरित्रातले चमत्कार आपल्या कृपे सांगेन. ज्या महात्म्याची कथा आपण पाहतोय, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा शबरी कुळात यांचा जन्म झाला. शबरी कुळ म्हणजे भिल्ल कुळ. आई वडील असे होते की स्वतःच्या दोघाचं पोट भरण्याकरता वडिलांचं नाव होतं मारुती राया सद्गुरू किसनगिरी बाबांच्या, आणि आईचं नाव होतं राहीबाई माता. शबरी कुळात जन्म झाला. मासेमारीचा घरामध्ये व्यवसाय. चांगलं वाटत नसायचं ते मासे मारायचे, विकायचे. कुणाला वाटतं आपण पाप करतो म्हणजे चांगलं करतो, पण कधी कधी हे पोट माणसाला काही करायला लावतं. आणि गंगेचा काठ प्रवरेचा काठ 2 नद्या त्या गोधे गावामध्ये एकत्र येतात, ज्याला आपण प्रवरा संगम म्हणतो. एका बाजूनं गंगा येते, जिला गोदावरी म्हणतात काही भागात, तशी ती गंगा. पण तिच्यात ब्रह्मदेवाचं गो हत्येचं पातक नष्ट झालं, गो वध हरी, म्हणून ती गोदावरी झाली. आणि एका बाजूला प्रवरा नदी आहे, जिच्यामध्ये अमृत सांडलं. या 2 नद्या या सिद्धेश्वराच्या ठिकाणावरती एकत्रित झाल्या प्रवरा संगमला. आणि याच गोदावरीच्या काठावर वसलेलं गोधे गाव, गोधे काठचं गाव म्हणून गोधे गाव. वडिलांचं नाव मारुतीराया, आईचं नाव राहीबाई माता. दोघांचा मासेमारीचा व्यवसाय. दिवसभर प्रवरेच्या पात्रात मासे धरायचे, ते विकायचे. चांगलं वाटत नसायचं.
पण पोटाकरता काही करावं लागतं. पण भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊनच कामावर जायच्या. गोधेगावपासून 3 ते 4 किलोमीटरवर असणारं भगवान महादेवांचं पुरातन देवस्थान अशी ख्याती सांगितल्या जाते की त्या काळात शर्यत लागली होती, म्हणजे राक्षसांमध्ये, आणि भगवान महादेवांकडे गेले. कारण भगवान महादेवांचे मित्रच ते. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. राक्षस म्हणजे फार वेगळे नाही, महादेवांचे मित्रही ते. पण असे एक कथा सांगितल्या जाते की त्या सगळ्या राक्षसांना एक अभिलाषा निर्माण झाली की आम्हाला पार्वती आई साहेबाबरोबर ही महान सुंदर स्त्री आमच्या पदरात टाका. आता ते भगवान महादेव होते. पार्वती आई साहेबांनी एक अट घातली, रात्रीतून जो माझ्या मालकाचं मंदिर परिपूर्ण करेल, रात्रीतून एका रात्रीत त्याच्या पदरात मी जाईल. आणि राक्षसांची धावपळ चालू झाली. रात्रभर मंदिर बांधलं. ही दंतकथा आहे, पण भरपूर मंडळी सांगतात. मंदिराचं काम सुरू झालं. जे प्रवार संगमला कायगावच्या सिद्धेश्वराचं मंदिर आहे, टोका आपण ज्याला म्हणतो, मंदिर पूर्ण झालं. पण सूर्योदय झाला आणि कळसाचं काम राहिलं म्हणून आजही त्या मंदिराला कळस नाही. तिथूनच मासेमारी करत जायच्या बाबांची आई आणि वडील. पण जाताना भगवान महादेवाला हात जोडून जायचे की देवा, महादेवा हे करतो, हे पोटा करता करतोय, पण याचं पाप पुढच्या पिढीला लागू देऊ नको. ही तळतळी गरिबी माणसाला काही करायला लावते. पण त्यांनी जे केलं ते कधी श्रीमंत होण्याकरता नाही केलं. कधीतरी भगवान परमात्म्याला माफी मागून म्हणले असतील, देवा फार काही नको आम्हाला, फक्त पोटापुरतं दे, पण आमच्या पोटी जो जन्माला येणार आहे तो असा घाल की तुझ्या दारामध्ये तुझं भजन केलं पाहिजे, तुमची पुढची परंपरा जतन करून ठेवली पाहिजे. म्हणजे मत्स्येंद्रनाथाची भगवान महादेवांनी तत्वज्ञान सांगितलं पार्वती आई साहेबाला. पार्वती आईला ऐकता ऐकता झोप लागली आणि ती ऐकलं माशाच्या रूपानं पाण्यामध्ये मच्छिंद्रनाथन. माहिती तुम्हाला, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. फक्त आता शोकंतिका अशी किती ठुमरीच्या चालीत म्हणल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तो हरिपाठाचा अभंग आहे. ते चालीमुळे अभंगाचा भाव निघून चालला. पण तो अभंग बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. कधी पाण्यात ऐकलं मच्छिंद्रनाथाने, त्या भगवान महादेवांना हात जोडले, देवा आमच्याकडून ही हत्या होते वा सगळ्या तुझ्या पुढच्या पिढ्याची, पण आमच्या पोटी जो येणार आहे त्याच्याकडून नको होऊ देऊ. म्हणून कधीतरी परमात्म्याला हात जोडायचे, या पापातून आम्हाला मुक्त कर, आणि जे द्यायचं ते फक्त पोटापुरते दे. फार काही नाही लागत आम्हाला, मोठं नाही व्हायचं, श्रीमंत नाही व्हायचं, पण पोटी येणारा चांगला असावा याच्याकरता रोज देवाला हात जोडायचे. आणि जे देतोय ते 2 टायमाचंच दे बाबा. गरिबी फार वाईट असते. गरिबी माणसाला पुण्य सोडा, गरिबी माणसाला पापही करायला लावते. कोरोनामध्ये अनेक लोकांनी पोटाकरता पाप केलं. त्यांना प्रपंच चांगला वाटला, मुलं बाळ समोर चांगले दिसले, प्रसंगी पाप झाले तरी चालेल, पण कुटुंबाकरता आपल्याला जगायचे अशा काळात काही लोकांनी माळा काढल्या. हे पाप आहे. पोट फार वाईट असते, काही करायला लावते. चोऱ्या झाल्या, हत्या झाल्या, लबाड्या झाल्या, कशा करता? पोटा करता. पण त्यांनी हात जोडले, पुढची पिढी चांगली यावी म्हणून. फार काय नको आम्हाला. लई नाही मागन, लई नाही मागन, पोटा पुरत दे रे देवा. लई नाही मागन, पोटा पुरत दे रे देवा. लई नाही मागन, पोटा पुरत दे देवा. लई नाही मागन, पोटा पुरत दे देवा. लई नाही मागन. शिळी अथवा ताजी पोळी दे दे गाय एक वेळी. म्हणायचं सर्वांनी, ताजी पोळी दे गाय एक वेळी. शिळी अथवा ताजी पोळी दे दे गाय एक वेळी. अथवा ताजी पोळी दे गाय एक वेळी. देई देई बा एक वेळी. देई देई गा एक वेळी. पोटा पुरत दे देवा. लई नाही मागन, पोटा
पोटापुरती देवा लई नाही मागण पोटापुरती देवा लई नाही मागण आणि गरिबानं परमात्म्याकडे केलेली मागणी फार देऊ नको, पण पुढची येणारी पिढी सन्मार्गाला लागावी याकरता आज आमच्याकडून पाप करून घेऊ नको. एक टाइम उपाशी राहू आम्ही, पण पुढची येणारी पिढी सत्कर्मी असावी, संस्कारात जन्माला यावी आणि त्यांनी कधीतरी तुझ्या पावलाकडे त्या ठिकाणी यावं, कधीतरी तुझ्या दारात धाव घ्यावी, ही आईवडिलांची मागणी आहे. आम्हाला आता कमी दे बाबा. लई नाही मागण लई नाही मागन पोटा पुरत दे रे देवा लई नाही. आज या वळदगाव पंढरपूर या सगळ्या एरियात राहणारे माणसं श्रीमंत झालेत, बंगले झालेत, MIDC आल्यात, म्हणून तुमचे पूर्वज कसे होते त्यांनाच माहिती. पोटाची खळगी भरण्याकरता कुणाच्या तरी दारात सालानं राहावं लागत होतं, पण पुढच्या पिढ्याकरता जतन करून ठेवलं, संस्कार सुद्धा आणि संपत्ती सुद्धा. बाबांचे आईवडील रोज त्या गोदावरीच्या काठावर महादेवाला हात जोडून जायचे. पुण्य परिपक्व झालं त्यांचं, मागच्या जन्माचं या जन्माचं. आज जरी कर्म मासेमारीचं होतं तरी कोणतरी साधू यांच्या पोटी जन्माला घेणार. हळूहळू त्या प्रक्रिया चालू झाल्या, जगाच्या मालकापासून, वैकुंठापासून. जसं भगवान श्रीकृष्णाला अवतार घ्यायचा होता या धर्मरक्षणाकरता, साधूच्या रक्षणाकरता. यादी पाहिली, कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा, अवतार घ्यायचा. 2 नावं समोर आली, वसुदेव आणि देवकी. तसं यांचं पुण्य परिपक्व झालं, त्याच्यावर व्याज आलं, त्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. आणि भाग्यदशा पलटली, मासेमारी चालूच होती, पण या गोदावरीच्या काठावर एक साधू जन्माला घेणार म्हणून 2 नावं समोर आले, मारुती राया आणि राहीबाई माता. दोघंही रामभक्त, कुळ सुद्धा राम भक्ताचं आहे. कारण शबरी कुळ म्हणजे शबरी आईनं आयुष्यभर प्रभू रामचंद्रांची सेवा केली, नामस्मरण केलं. यांचा नाव मारुती म्हणजे राम भक्त, आणि राहीबाई माता निमित्त मात्र त्यांचं नाव राहीबाई होतं. ना तर महाराज सांगतात त्या दुसऱ्या शबरीच होत्या. नसे राहीबाई असे ती शबरी, आले किसनगिरी अवतारा. कधी भाद्रपद षष्टीमध्ये, भाद्रपद षष्टीच्या दिवशी पुण्यपर्व काळावरती प्रवराच्या काठावर बाबांचा अवतार या दोन्ही दाम्पत्याच्या पुढे झाला. पुण्यपर्व काळ होता, अवतार केला शबरी कुळासी, केले अवधूत धाम. अवतार केला शबरी कुळासी, केले अवधूत धाम. सर्वांनी हे बाबाच्या जन्माचं पद आहे, म्हणजे त्या निमित्तानं आपली ही मुखातून ते पुण्य होईल. केले अवधूत धाम भाद्रपद षष्ठी पुण्य दिवशी, प्रगटले योगी महा. भाद्रपद षष्ठी पुण्य दिवसी, प्रगटले योगी महा. भाद्रपद षष्ठी पुण्य दिवशी, प्रगटले योगी महा. भाद्रपद षष्ठी पुण्य दिवसी, प्रगटले योगी महा.
उदयाला आलं मातृपुण्याने आणि पितृपुण्याने सुशील एक गोंडस बाळ सावळ्या कलरचं बाळ. महाराज सांगतात जन्मताच बाबांचा रंग हा सावळा होता. कृष्णवर्णी बाळ लहाने वाढू लागले आईच्या मायेने किसन नाम आवडीने ठेविले मात्या पित्याने. कृष्णा ठेवायचं पण शब्द ओळखीचे नसायचे म्हणून किसन किंवा किसना म्हणायचे. जन्म झाला आईवडिलाचं पुण्य उदयाला आलं आणि पूर्व पुण्याईनीमुळेच नावही चांगलं ठेवावं. कारण या अवतारात काय फार पुण्य होतं किंवा असं काही नाही, कारण मासेमारीचा व्यवसाय. पण पूर्व पुण्य महाराज सांगतात उदयाला आलं कशामुळं, त्यांचं पुण्य परिपक्व झालं आणि त्यामुळे नावही चांगलं ठेवलं. ठेवी येले नाम माय बापे सार्थ जरी परमार्थ नव्हे ठावा. जरी परमार्थ नव्हे ठावा. जरी परमार्थ नव्हे ठावा. नाव माय बापे तरी परमार्थ नव्हे ठावा. तरी परमार्थ नव्हे ठावा. तरी परमार्थ नव्हे ठावा. उभय राज्य आले पूर्व पुण्य फळा. पुण्य फळा मनोनी घन निळा जन्म दिला. उदरिले कुळ माता आणि पिता लाभला से दाता किसनगिरी. लाभला से दाता किसनगिरी. लाभलाचे दाता किसनगिरी. आई वडिलांना धन्यता देऊ लागले का एवढं गोड बाळ जन्माला आलं आणि ते जन्माला आल्यानंतर सगळी लक्षणं बदलू लागली परिसराची. निसर्गाला आनंद झाला, पशुपक्ष्याला आनंद झाला, पक्षी आकाशामध्ये घिरट्या घालू लागले. कारण त्यांनी जे आयुष्यभर केलं ते मुक्या प्राण्यांचं संगोपन केलं, त्यांचा जीव वाचवला. त्या निसर्गालाही आनंद झाला आणि त्या बाळाच्या आधी सर्व रायबाई मातेच्या सर्व सख्या मैत्रिणी त्यांना धन्यता देऊ लागल्या. धन्य धन्य माता जगी प्रसवली महायोगी. मुलगा जन्माला आला तो पुढे काय करेल ना त्याचा वैयक्तिक विचार राहिला, पण धन्यता कधी त्यांना मिळते आईवडिलांना जर तो मुलगा चांगल्या क्षेत्रात काम करत असेल. ज्ञानोबाऱ्यांसारखा महात्मा 22 वर्षे असताना 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगाला दान देऊन चाललेत आणि 22व्या वर्षी समाधीला जात असताना एक हात निवृत्तीनाथ दादांनी धरलाय ज्ञानोबाऱ्यांचा आणि एक हात पांडुरंगाने धरलाय. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसवय. अवघ 22 वय. हे बघून सगळा समाज रडायला लागला. किती सुंदर गोंडस मुलगा आहे, ज्यांना पहिला पुरुष आहे आपल्या संस्कृतीतला की ज्या पुरुषाला माऊली म्हणून आईच्या नावानं ओळखतात. ज्ञानोबराय. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. रडायला लागले हो पांडुरंग परमात्मा का तेवढा जीव होता एकमेकावरती. हे बघून रुक्मिणी आई सुद्धा रडायला लागल्या. धन्यता कुणाला? आपण परमार्थ करतो म्हणजे धन्यता आपल्याला का आपल्या आई बापाला? आपल्या आई बापाला. धन्य माता पिता. पांडुरंग परमात्मा रडायला लागले, रुक्मिणी आई सुद्धा रडायला लागल्या. विचारलं पांडुरंगाने, अगं रुक्मिणी तू का रडतेस? त्यावेळेस रुक्मिणी याने सांगितलं, हा समाज रडतो म्हणून मी रडत नाही मालक. मग ज्ञानोबराय समाधीला चाललेत म्हणून रडतात का? अजिबात नाही. मग मी रडतो म्हणून रडते का? अजिबात नाही. मग तू रडते तरी का? त्यावेळेस रुक्मिणी आईने दिलेलं उत्तर ऐका. अहो मालक, 22 वर्षाचा मुलगा अशी क्रांती करतो की 22व्या वर्षी समाधी घेताना जगाच्या मालकाला रडायला लावतोय. याला जन्म देणारे आई वडील किती भाग्यवान असतील. धन्यता आई वडिलाला आहे. आपण किती कमवतो, आपण किती मोठे झालो, आपण किती शिकलो, यापेक्षा आपण आपल्या मुलाबाळांना काय संस्कार दिले हे आजच्या काळात फार महत्त्वाचं आहे. आता हे संध्याकाळी 6 ते 9ची वेळ कथेची. अशा वेळात शहरामध्ये एवढे लोक जमा होणं, एवढ्या आमच्या माता भगिनी महत्त्वाच्या सिरियल मालिका सोडून इथं येतात. तुमच्या आईवडिलाला धन्यता द्यावी लागेल की तुम्हाला ही बुद्धी होते. माऊलींसारखा महात्मा समाधीला जातो, जगाच्या मालकाला रडायला लावते. धन्यता त्यांच्या आईवडिला नाही. कर्तबगारी मुलाची असते. कर्तबगारी मुलाची. झेंडा हा मुलाने रोवलेला असतो, पण नाव आईचं घ्यावं लागतं. छत्रपती शिवरायांसारखा महात्मा
16व्या वर्षी स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा भगवान महादेवांच्या पिंडीवर करंगळीचा रक्ताचा अभिषेक घालून करतात, तर धन्यता त्यांना नाही, कुणी घडवलं छत्रपती शिवरायांना. लेखक सांगतात ज्यांनी घडवलं त्यांचं नाव होतं जिजाऊ. कारण वडील हे शहाजीराजे नेहमी युद्धावरती असायचे आणि संस्कार कुणी द्यायचे, तर दादाजी कोंडदेव यांनी युद्धाचं शिक्षण दिलं. तलवार कशी चालावी, भाला कसा चालावा, कसं लढायचं, ढाल कशी पकडायची, हे सर्व त्यांनी शिकवलं. पण झोळीत टाकल्यापासून रामायण आणि महाभारताच्या शूरवीरांच्या कथा या आईसाहेब जिजाऊंनी दिल्या, म्हणून बाबाचंही पुण्य परिपक्व झालं. आईच्या पुण्यामुळे बाबा त्या ठिकाणी जन्माला आले. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीची लगीन लागत जळली ही प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देवदर्शन धर्मा पाणी प्राण घेतला हाती, शूरवी सजदार करुणाची भीती, शूरवी सजदार करुणाची भीती, देवदेशर धर्मा पायी प्राण घेतला हाती, देवदेशर धर्मा पायी प्राण घेतला हाती, शूरवी सरदार काय कुणाची भीती, शूरवी सरदार काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. वा, टाळी वाजवा एकदा. असं वाटत होतं 26 जानेवारीच्या स्टेजवर आपण काहीतरी कार्यक्रम करतो. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या पुण्याईमुळे, आईच्या संस्कारामुळे छत्रपती शिवराय घडले. तेव्हा म्हणावं लागतंय, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी वाजवा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिथं आनंदानं नांदत होती प्रजा, संभ्रमात मनात होता जाणता राजा, जाती धर्मात नाही केला गाजा वाजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 सुंदर शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, नमः पार्वती पते हर हर शिवाजी महाराज की. आवाज कमी येतो, मी बहिरवाडीचा इथं बघा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवनसूत हनुमान की. वा वा वा, पावन झाली बघ.